टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी अभिनेत्री मानसी नाईक आहे। मानसी, खरं तर TV9 मध्ये तुझं स्वागत आहे। खरं तर आज सुनील प्रतिष्ठानमध्ये तू पहिल्यांदा आलेली आहेस आणि नृत्य देखील सादर केलेले आहे, काय भावना? सर्वप्रथम TV9च्या सर्व प्रेक्षकांना माझ्यातर्फे जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। खूप छान आहे। आम्ही दरवर्षी या दिवसाची वाट बघतो आणि मला इकडे येऊन खूप छान वाटलं। सर्व मान्यवर जे आहेत, जे आयोजक आहेत, ते खूप छान आहेत। त्यांची टीम खूप प्रॉमिसिंग आहे, खूप छान आहे। आम्हाला त्यांनी खूप छान अटेंड केलं ॲज आर्टिस्ट, व्हेरी प्रोफेशनल। आणि माझे जे बॅक डान्सर्स आहेत, मी म्हणा किंवा आमच्या नंतर जे सगळे कलाकार येणार आहेत इथे, ते सगळे दरवर्षी दहीहंडीसाठी उत्सुक असतात प्रेक्षकांना भेटायला। आणि हा स्टेज उपलब्ध करून दिला माझ्या प्रेक्षकांना, मी खूप जवळून बघू शकले, त्याच्यामुळे मी खूप खूप आभारी आहे। खरं तर काही बालपणाच्या का आठवणी दहीहंडी? आठवणी भरपूर आहेत, पण माझी खास आठवण ही आहे की मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं तेव्हा मी एक रियालिटी शो जिंकले होते, ज्याचं नाव होतं हल्ला बोल, आणि मी हल्ला बोल क्वीनचा किताब जिंकले होते। तर तेव्हा ETV मराठीवरती हा कार्यक्रम झाला होता। तर त्याची जे आम्ही कंटेस्टंट्स होतो त्या सगळ्या 20 अभिनेत्री होत्या आणि त्या 20 अभिनेत्रींनी मिळून रवींद्र नाट्य मंदिरमध्ये आम्ही दहीहंडी साजरा केली होती। तर माझी गोड आठवण अशी राहील की ती जी हंडी होती ती मी फोडली होती वरती चढून, त्याच्यामुळे ती आठवण माझ्यासाठी खूप स्पेशल राहील। खरं तर मानसी, आपण पाहतो की गोविंदाचे पताके थरवर थर असतात। मानखुरमध्ये आता काही वेळापूर्वी एका गोविंदाचा मृत्यू देखील झालेला आहे, तर या गोविंदा पथकाला तू काही आव्हान करशील? खरं तर ॲज अ कलाकार म्हणून एक आपण समाजाला काय देत आहोत हे खूप महत्त्वाचं असतं आणि मी त्याच्यात विश्वास ठेवते ॲज अ कलाकार म्हणून, ॲज अ मराठी कलाकार म्हणून। माझं एवढंच विनंती आहे की तुम्ही जेव्हा थर लावता तेव्हा कृपया सेफ राहा, कारण आम्हाला ॲज अ कलाकार म्हणून आम्ही 2 सेकंदासाठी येतो, तुम्हाला भेटतो आणि तिकडनं निघून जातो। पण हे लोक जे आहेत हे महिनोन महिने याची प्रॅक्टिस करत असतात, त्याच्या मागची मेहनत, त्याच्या मागची त्यांची जिद्द आणि सगळे जे मनापासून हा जो काही आहे हे साजरा करतात, तर त्याच्यात मला एवढीच विनंती आहे की तुम्ही सेफ करा जे काय करत आहेत, आणि ते त्याच्यासाठी जी काळजी ते घेतातच। मी आता इतकी वर्षानुवर्षे मी दहीहंडी करत आलेली आहे, निरनिराळ्या ठिकाणी जाऊन आम्ही परफॉर्म करतो, उपस्थिती देतो, तर मी हेही बघितलं आहे की प्रत्येक जे आयोजक असतात ते सुद्धा काळजी घेतात। त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही काळजी घ्याल असं मला वाटतं। धन्यवाद। खरं तर हे होती आपल्यासोबत अभिनेत्री मानसी नाईक। तिचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण गोविंदाचे थर असतो तेव्हा प्रत्येकाने काळजी घ्यावी, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री मानसी नाईक हिने व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।